विल्लोळी ग्रामपंचायत हद्दीपासून 500 मीटर अंतरावर जे आहे ते आदिवासी बांधवांची आणि कातकरी कुटुंबाची वस्ती आहे। जवळजवळ 20 ते 25 घरं तेथे आहेत आणि 200 ते 250 लोकांची वस्ती तेथे आहेत। तेथील ज्या महिला आहेत त्यांना अक्षरशः मुंबई नाशिक महामार्ग जो आहे हा प्रमुख महामार्ग आहे, वर्दळीचा हा महामार्ग आहे, हा महामार्ग पार करून जे आहे त्यांना चक्क आपली ताण भागवण्यासाठी डोक्यांवर हंडे घेऊन महामार्गालगत असलेल्या एका विहिरीत जे आहे ते पाणी भरण्यासाठी यावं लागत आहे। तसं जर पाहिलं तर अजूनही बरेचसे जे आदिवासी वस्ती आहेत तेथे अजून पाण्याची सोय जी आहे ते उपलब्ध झालेली नाहीये। अजूनही महिलांच्या डोक्यावरचा जो आहे हंडा तो काही उतरण्याचं नाव दिसत नाहीये। येथे आपण बघू शकतात का किती मोठ्या प्रमाणात ज्या महिला आहेत त्यांची येथे जी आहे पाण्यासाठी गर्दी उसळलेली झालेला आपणास बघावयास मिळत आहे। आपल्या बरोबर येथील काही भगिनी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकी परिस्थिती काय आहे ते। ताई, काय सांगाल, किती दिवसांपासून आपण इथे पाणी भरतात? आम्हाला भरपूर दिवस झाले आमचं, कारण की बचपन चाललंय आमच्या मुलांचं पण आमचं पण। आज आम्ही समजा या वयामध्ये आलो तर पण आम्हाला पाण्याची सोय नाही। आपण ग्रामपंचायतकडे आम्ही माहिती केली होती त्यांना, पण सर ते काय ते मान्यच कराय हे नाही आमच्यावालं। का बरं मान्य करत नाही? ते काय आमचं काय त्यांचं मन आम्हाला सांगू शकत नाही, पण मग आम्ही त्यांना दिली होता, अर्ज भरला होता आम्ही, आम्हाला पाण्याची काहीतरी करा बा सोय। तुमचं मतदान विल्लोळीतच आहे। मतदान घ्यायला येतात? हा, मतदान घ्यायला येते, पण मग आम्हाला पाण्याची अशी सोय नाही करते आम्हाला लाईट नाही, पाणी नाही, काहीच नाही। मतदान बिनदान सगळं आमचं इथंच आहे। आपण अजून काही येथील जे स्थानिक आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। दादा, काय सांगशील, काय परिस्थिती नेमकी? आज विल्लोळी ग्रामपंचायत मध्ये या ज्या महिला आहेत, आदिवासी जे महिलांच्या जी वस्ती आहे, 20 वस्तींचे ज्या महिलांचा जो प्रश्न आहे हा खूप गंभीर आहे। आज 78 वर्ष होऊन देखील या महिलांना एक हंडाभर पाण्यासाठी अशक्य एक हायवे पार करून आणि अशक्य त्याच्या जीवाशी खेळ करून या शासनाने आज 78 वर्ष होऊन देखील या महिलांचा हंडा आज करून झाला नाही। आणि या शासनाला आमच्या एल्गार कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून भगवान भाऊ संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने या जो मेन हायवे अडवण्याचा प्रयत्न येत्या 2-3 दिवसातच करण्यात येईल, याची शासनाने दखल घ्यावा। आता हे आदिवासी बांधव आहेत ते हा नाशिक मुंबई जो राष्ट्रीय महामार्ग आहे, जर यांना पाणी भेटले नाही ते रोखण्याच्या तयारीत दिसत आहेत। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, विल्लोळी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।